हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण शॉर्ट पफ स्लीव्ह इथे रेडी करणार आहोत। तर इथे मेन पीस मी घेतलेला आहे स्लीव्हसाठी। तर बाकीचे जे पार्ट्स आहेत आपले ब्लाउज पीसचे तर ते पूर्ण आपण काढून घेतलेले आहेत आणि जेवढं आपलं इथे कापड राहिलेलं आहे शिल्लक तर त्यामध्ये आपण ही स्लीव्ह जी आहे शॉर्ट स्लीव्ह तर ती रेडी करणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता की 7 इंच मी स्लीव्हचं माप घेतलेलं आहे। तर तयार आपली स्लीव्ह जी आहे 5.5-6 इंचाची तयार होते। तर सगळ्यात आधी आपण जसं आपलं नॉर्मली आपण स्लीव्ह पेपरवरती कट करतो तशा पद्धतीने आपण इथे पेपरवरती सगळ्यात आधी स्लीव्ह जी आहे कट करायची आहे। काट जे आहेत ब्लाउज पीसचे तर मी एक्स्ट्रा जे आहेत कट करून घेतलेले आहेत आधीच। तर काट सगळ्यात आधी आपण इथं मोजून घ्यायचे आहे। तर काट जे आहे त्याची जी ब्रॉडनेस आहे 2.5 इंचाची आहे। तर तिथं आपण प्लस 1 इंच त्यामध्ये मार्जिन ॲड करायचं आहे। तर मी 3.5 इंचावरती मार्किंग करून स्लीव्ह जी आहे आपण सेंटरपासून अशी कट करून घ्यायची आहे। तर आपण काट मोजून घेतलेले आहेत 2.5 इंचाचे, त्यामध्ये 1 इंच मार्जिन आपण ॲड करून 3.5 इंचाचा आपण असं जो स्लीव्हचा पेपरवरती लांबडा पट्टा कट केलेला आहे। तर आता स्लीव्हचे 2 पार्ट आपले असे कट झालेले आहेत। तर आता आपण मेन जो आपला पीस आहे तर तो आपण इथं कटिंग करून घ्यायचा आहे। तर यामध्ये मी कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन वगैरे ॲड केलेलं नाही, जसं की आपण पूर्ण आणि स्लीव्हचा आकार सुद्धा आपण पिसावरती काढलेला नाही। ह्याची जी उंची आहे 6 इंचाची उंची आहे आणि एकदम लांबडा पूर्ण आपला ब्लाउज पीसचा जो पार्ट असतो पूर्ण तसा लांबडा आपण पट्टा इथं कट करून घ्यायचा आहे। तर मी असे 2 असे पीस जे आहेत 2 पार्ट जे आहेत कट केलेले आहेत दोन्ही स्लीव्हसाठी। तर आता आपण हे असं कटिंग केलेलं आहे। तर यामध्ये आपण एक स्लीव्ह इथं बघणार आहोत। तर आता आपण हे जे आपलं पेपर कटिंग आपण केलं होतं तर ते अस्तरवरती आपण कटिंग करून घ्यायचं आहे। तर सेम पार्ट आपण असे ठेवून घ्यायचे आहेत अस्तरवरती आणि ते कटिंग करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही स्लीव्हच्या खाली इथं बघू शकता 1 इंच मी स्लीव्हच्या खाली वाढवलेले आहे, जेणेकरून ज्यावेळी आपली स्लीव्ह जी आहे पूर्ण शिवून रेडी होते तर त्यावेळी कुठेही कमी पडायला नको। त्याची स्लीव्हची जी लेंथ आहे तर ती कमी पडायला नको, यासाठी आपण वरच्या साईडला इथं स्लीव्हमध्ये वाढवून घेतलेला आहे 1 इंच। आणि जो बॉटमचा पार्ट आहे आपल्या लेसचा तर तो आहे तसाच आपण अस्तरवरती कट केलेला आहे। तर त्यामध्ये आपल्याला नाही वाढवायचं। तर दोन्ही पार्ट आपले स्लीव्हचे जे आहेत तर ते असे अस्तरवरती कटिंग झालेले आहेत। तर आता आपण सगळ्यात आधी मेन कापडावरती जे आपले प्लेट्स आहेत तर त्या मारून घेणार आहोत। तर ही जी आपली लेस आहे तर ती सगळ्यात आधी आपण अशी ठेवून कट करून घ्यायची आहे सेंटरपासून। तर ज्यावेळी आपण काट कट करतो आपल्या ब्लाउज पीसचे तर त्यावेळी दोन्ही साईडला अर्धा इंच मार्जिन सोडायचं आणि त्यानंतरच मग काट जे आहेत ब्लाउज पीसचे तर ते कट करायचं। तर आता आपण हे जे कापड आहे तर याचा सेंटर पॉइंट आपण इथं काढून घ्यायचा आहे सगळ्यात आधी। तर हे कापड जे असं फोल्ड करून ह्याचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आणि त्यानंतर जो सेंटर आपण काढलेला आहे तर तिथून आपण प्लेट्स मारायला चालू करायचे आहेत। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्लेट ज्या आहेत तर त्या मारू शकता। तर दीड इंचाच्या स्पेसवरती आपल्याला ह्या प्लेट्स ज्या आहेत तर त्या द्यायच्या आहेत। तर जितकं तुमचं कापड जितकं रुंद असेल किंवा मोठं असेल तर त्या हिशोबाने तुम्ही प्लेट ज्या आहेत तर त्या ॲडजस्ट करू शकता, अगदी व्यवस्थित ॲडजस्ट करायचे आहेत। तर तुम्ही तर बघू शकता की पहिल्या प्लेट्सवरती आपण अशी दुसरी प्लेट्स जी आहे बॉटमला ठेवलेली आहे। तर अशाच प्लेट्स आपण इथं तयार करून घ्यायच्या आहेत। थोडासुद्धा आपल्याला इथं स्पेस जो आहे ठेवायचा नाही। पहिली जी आपण प्लेट्स मारतो तर त्यावरतीच बाकीच्या प्लेट्स ज्या आहेत तर त्या अशा ठेवून घ्यायच्या आहेत। तर मी तर 3 प्लेट्स दिलेल्या आहेत। तर अपोजिट साईडला सुद्धा आपण आता अशाच पद्धतीने प्लेट्स द्यायच्या आहेत। तर एक प्लेट्स मी मारलेले आहे तर दुसरीही प्लेट्स आपण त्यावरती ठेवलेले आहे, तिसरी सुद्धा प्लेट्स आपण त्यावरती ठेवलेले आहे आणि चौथी सुद्धा प्लेट्स जी आहे तर मी त्यावरती ठेवलेले आहे। तर आता दुसऱ्या साईडला पण आपण चौथी प्लेट्स जी आहे तर ती मारून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण इथं प्लेट्स अगदी व्यवस्थितपणे स्टिच करून घेतलेले आहे। तर आता आपण वरची जी साईड आहे तर ती प्रॉपर अशी व्यवस्थितपणे जोडून घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित ज्या आपल्या प्लेट्स आहेत तर त्या सेट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्यावरती आपण टिप मारून घ्यायची। तर आपल्या प्लेट्स ज्या आहेत त्या खूप छान अशा सेट झालेल्या आहेत, तुम्ही तो बघू शकता। आता त्यानंतर आपण घेतलेला आहे अस्तर।
तर अस्तरचा सुद्धा आपण सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि जो सेंटर आपल्या मेन पिसाचा आलेला आहे तर त्याच सेंटरवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही स्लीव्ज जी आहे तर त्या मार्किंगवरती बरोबर घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित ॲडजस्ट करून आपल्याला ही जी स्लीव्ज आहे तर त्या प्लेटांवरती ठेवून जोडून घ्यायची आहे। तर अस्तर जे आहे मी थोडंसं खालच्या साईडला सरकून घेतलेलं आहे, कारण आपल्याला इथं थोडंसं मेन आपलं जे कापड आहे तर ते कमी पडत होतं आणि त्यानंतर आपण अशी टीप मारून घ्यायची आहे। तर आता आपण स्लीव्ज लावून घेतलेले आहे। तर आता एक्स्ट्राचं सगळं आपण इथं कापड जे आहे पूर्ण कटिंग करून घ्यायचं। अस्तर आणि कापड जोडताना सुद्धा अगदी आपण व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत हे जोडायचं आहे। कुठेही आपलं मेन जे कापड आहे तर ते खेचायचं नाही। तर आता आपण जोडणार आहोत काठ। आता सरळ काठावरती आपण असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण दोन्ही साईडला ह्याला अर्धा इंच टीप मारून घ्यायचं आहे। तर काठाची जी प्लेन बाजू असते आपण जी एक्स्ट्रा कट केली होती तर ती पूर्ण प्लेन बाजू जी आहे आतमध्ये आपण कव्हर करायची आहे शिलाईमध्ये आणि फक्त काठच यायला हवे इतकी आपण टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला। आता त्यानंतर आपण हे जे काठ आहे तर ते पूर्ण असे व्यवस्थित सरळ करून घ्यायचे आहेत। तर आता आपण याच्यावरती एक दाबटीप मारून घेणार आहोत आणि तर तुम्ही तर बघू शकता की आपलं जे प्लेन कापड होतं तर ते पूर्ण आतल्या साईडला कव्हर झालेलं आहे आणि फक्त आपली इथं काठच फक्त दिसत आहेत। आपण जे एक्स्ट्रा काठ कट करताना अर्धा इंच दोन्ही साईडला आपण कापड घेतलं होतं ते पूर्ण आतल्या साईडला कव्हर झालेलं आहे। तर दोन्ही साईडला तर आपण दाबटीप जे आहे मारून घेतलेले आहे। तर आता यानंतर आपण इथं पायपिंग लावून घ्यायची आहे दोन्ही साईडला। तर काठाच्या दोन्ही साईडला इथं मी पायपिंग लावून घेत आहे। तर पायपिंगमुळे जे फिनिशिंग आहे आपलं अजून थोडं छान वाटतं, तर त्यामुळे मी तर दोन्ही साईडला पायपिंग लावून घेणार आहे काठाच्या। तर आता आपण काठ जे आहेत असे रेडी करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण असं ॲडजस्ट करून जे आपले काठ आहेत तर ते असे बॉटमला लावून घ्यायचे आहेत। तर तुम्ही आता इथं बघू शकता की एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग सोबत जी आपली स्लीव्ज आहे तर ती अशी रेडी झालेली आहे। फ्रेंड्स, तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। तर कमी कापडामध्ये सुद्धा इतकी छान स्लीव्ज जी आहे आपण तयार केलेली आहे। तर तुमचाही ब्लाऊज पीस कमी असेल तर तुम्ही शॉर्ट स्लीव्जमध्ये अशी डिझाईन करू शकता। तर आपण एक शो बटन सुद्धा सेंटरला इथं लावलेला आहे। तर चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।